2024ची वर्षाची शेवटची अमावस्या आपल्यासाठी ठरू शकते घातक. का तर आपल्याला अमावस्या संबंधित बरेचसे असे नियम आहेत जे माहीत नसतात. त्यामुळे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा व अमावस्या तिथीला खूप महत्त्वाचे मानले जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या महत्त्वाची असते. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या तसेच या वर्षाच्या शेवटच्या अमावस्या सोमवती अमावस्या आहे. ह्या वर्षी पौष महिन्यातील अमावस्या सोमवारी येत असल्याने ह्या अमावस्येला सोमवती अमावस्या देखील म्हणून ओळखले जाते. दरम्यान ह्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबरच पितरांना स्नान व पिंडदान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. स्नान, दान आणि पितरांची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो. हिंदू धर्मातील सर्व अमावस्या तिथीमध्ये मौनी आणि सोमवती अमावस्या सर्वात महत्त्वाची मानली जाते. या दिवशी देवाची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊयात ह्या अमावस्येची तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व. 2024 या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या तिथी सोमवार 30 डिसेंबरला आहे. ही तिसरी सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला रोजी पहाटे 4:01 प्रारंभ होईल आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:56 संपन्न होते. या शुभ मुहूर्तावर तुम्ही स्नान आणि दान करू शकता. या दिवशी गंगेत स्नान केल्याने त्याचबरोबर दान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते. वर्षातील शेवटची अमावस्या सोमवारी येत असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण हा दिवस भगवान महादेवाला समर्पित असतो. असे मानले जाते की ह्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबरच पितरांचे तर्पण व श्राद्ध देखील केले जाते. अशाने व्यक्तीला पितरांचा आशीर्वाद मिळतो. पितृदोषाचा सामना करत असाल तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करा. यानंतर भक्तीप्रमाणे गरम कपडे, दही, फळं, गहू, शेंगदाणे इत्यादी गरीब लोकांना आपल्या ऐपतीनुसार दान करा. असं मानलं जातं की ह्या वस्तूंचं दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. सोमवती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमीजवळून जाणे टाळावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्य, मांस आणि मासे इत्यादींचे सेवन करू नये. त्यामुळे ह्या गोष्टी खाणे टाळा. त्याचबरोबर ह्या दिवशी घरामध्ये शांतता राखा. कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात सहभागी होऊ नका. या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करू नये. तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नये. सोमवती अमावस्या पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून दान वगैरे अशी कामे केली जातात. या दिवशी राग आणि अहंकार टाळा. स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीला त्रास देऊ नका. आता बघूयात आपण या दिवशी काय काय करू शकतो. या अमावस्या तिथीपासून तुम्ही ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय जो तुमचा आवडीचा मंत्र सोपा असेल तो मंत्राचा जप सुरू करा. यामुळे व्यवसायात नफा मिळू लागेल. लक्ष्मीची पूजा केल्याने व्यवसायात वाढ होते. यावेळी अमावस्येच्या रात्री तुम्ही तुमच्या दुकानाबाहेर किंवा मंदिरात देशी तुपाचा दिवा लावा, म्हणजे गाईच्या तुपाचा. जर तुम्हाला नोकरीत प्रगती हवी असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात, तर ह्यावेळी सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही हिरवं लिंबू घ्या. कच्चं जे असतं ते पिवळं नका आणि ते तुमच्या घराच्या मंदिरात ठेवा. रात्री 7 वेळा स्वतःच्या डोक्यावरून फिरवून ते काढून टाका. मग एका चौरस्त्यावर म्हणजे चौफुलीवर जाऊन ह्या लिंबाचे 4 भाग करा आणि फेकून द्या. फेकल्यानंतर मागे वळून पाहू नका. यामुळे तुमच्या कामाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतील. तुम्ही हा प्रयोग स्वतःही 7 वेळा स्वतःला ओवाळून करू शकता किंवा घरात जर तुमचे आई वडील कोणी भाऊ बहीण असेल त्यांच्याकडूनही करून घेऊ शकता. परंतु जेव्हा ते लिंबू कापून त्याचे 4 तुकडे करून फेकायला जात असतील तेव्हा त्यांना मागे वळून बघायला लावायचं नाही. एकदा फेकलं की मग पुन्हा रिटर्न यायचं. ह्या दिवशी घराच्या मुख्य दारावर दिवा नक्की लावावा, म्हणजे उंबऱ्यात किंवा पायरीवर. तसेच पाण्याने भरलेला कलश ठेवावा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे घरात देवी लक्ष्मीचं आगमन होतं आणि घरात सुख समृद्धी नांदते. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा नक्की लावावा. हिंदू धर्मात असं मानतात की पिंपळाच्या झाडावर देवी दैवतांचा आणि पितरांचाही वास असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली नक्कीच दिवा लावा. अमावस्येला स्नान, उपवास आणि श्राद्धाला विशेष महत्त्व आहे. भगवान शिव, श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या उपासनेचे वर्णन शास्त्रात अतिशय फलदायी असे करण्यात आले आहे.
एखाद्या विशिष्ट मनोकामनापूर्तीसाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्यानंतर तिथे 108 वेळेस प्रदक्षिणा करावी. सोमवती अमावस्येला पांढऱ्या रंगाच्या वस्तूच्या दानालाही अधिक महत्त्व आहे. म्हणून ब्राह्मणाला तांदूळ, दूध, साखर, खव्यापासून बनवलेली पांढरी मिठाई, पांढरे कपडे, चांदी आणि इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दक्षिणेसोबत दान करावे. आणि शनीची साडेसाती वगैरे किंवा संकट जर तुमच्यावर खूप असेल तर तुम्ही शनिदेवाला आराध्य मानूनही ह्या दिवशी त्याचे रिलेटेड उपाय करू शकता. म्हणजे उडीद दान करणं किंवा काळे तीळ वगैरे वगैरे ते वेगळा ऑप्शन आहे. परंतु तुम्हाला जे संकट असेल त्याला तुम्ही मनामध्ये ठेवून आणि त्याच्यावर निरसन करण्यासाठी उपाययोजना करायच्या. सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावा. म्हणजे कोणत्याही प्रकारचा तुम्ही जर दिवा लावत असेल दक्षिण दिशेला, घराच्या मुख्य दारावर, ईशान्य कोपऱ्यात, पिंपळाच्या झाडाखाली, तर हा दिवा किती वाजता लावावा हे तुम्हाला पुढे सांगण्यात आलेलं आहे. कारण दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवतो. सोमवती अमावस्येला सूर्यास्त संध्याकाळी 5:34 होईल. सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधीत सुरू होतो. या वेळेपासून तुम्ही सोमवती अमावस्येला कधीही दिवा लावू शकता. ज्यांचे माता पिता देह सोडून परलोकात गेलेले आहेत कोणीही, त्यांनी पितरांचे ध्यान करून सोमवती अमावस्येला दक्षिण दिशेला तीळ मिश्रित जलपण अर्पण करावे. रामकृष्ण हरी.